अंपायर्स मॅच ऑन करायची, मॅच सुरू करायची. सलामीची जोडी आलेली आहे खेळपट्टीवरती. मला वाटतं तीच जोडी आहे जी मागच्या मॅच मध्ये लाजवाब खेळ ज्यांनी दाखवला. संदीप आणि त्याच्यासोबत मिलिंद आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर गुणेश आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी आली आहे. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला, परंतु इथून जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे महत्वाची मॅच आणि मला वाटतं चौथी क्वार्टर फिनालेची मॅच पाहायला मिळते. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. पहिला चेंडू खरं तर चेक करणं गरजेचं होतं, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं आता ऑफ द मार्क टीम जय बजरंग कारिवली आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये भरपूर चांगली लढत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग कारिवली त्यांच्या गंज बादशाह 11 पिंपलघर. यावेळेस उडवलाय फटका, मिस टायमिंग आहे. बॉल खाली, क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाहीये. मोठी विकेट, मोठा मासा गायला लागतोय. बॅटर मिलिंद बॅक टू द डगआउट. पहिला धक्का कमांडीचा. विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी विकेट मी म्हणेन की मिलिंद ज्यानं मागच्या मॅच मध्ये 2 चौकार 2 षटकार टोकून जवळपास पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच फिरवली होती. त्या बॅटरला आता या दुसऱ्या मॅच मध्ये लगेच बाद करण्यात यश मिळालंय. बादशाह 11 पिंपळघरला काय लाजवाब सुरुवात पाहायला मिळते बादशाह 11 पिंपळघरची. पहिला चेंडू अगदी अपील तर झाली, मात्र पंचांनी सांगितलं बॉल लेग स्टंप सोडून चालला. लेग बायची एक सिंगल आली, परंतु त्यानंतरचा बॉल टॉपेज लागली आणि कोणती मिस्टेक केलेली नाहीये. विनोद होते चेंडू खाली. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती जोगेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. जोगेंद्र खरं तर तलवार जुनीच आहे, परंतु मला वाटतं असोसिएशन मध्ये नवीन आहेत. सातत्याने जोगेंद्रचा मी चांगला खेळ पाहिला आहे, परंतु आता समोर बादशाह 11 पिंपळघर आहे. भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. पिंपळनेर मध्ये चषकावरती नाव कोरलं तर पिंपळघर वाल्यांनी. आता सध्या त्यांच्या समोर कारिवली. ओ माय गॉड, LBW ची विकेट. जोगेंद्र ज्या पावलांनी आला त्याच पावलांनी आता माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का बॅक टू बॅक टीम जय बजरंग कारिवलीला. जय बजरंग कारिवलीला आता नवीन बॅटर क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी अनिल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आम्ही अंपायर कडे बघतोय, अंपायर आम्हाला नावं सांगतात. ही तर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनची एक प्लस गोष्ट आहे की येथे बसलेले आमचे ऑपरेटर, त्यानंतर मला वाटतं जे आमचे दोन्ही कॅमेरामॅन आहेत त्या दोघांनाही नावं माहिती आहेत. त्यानंतर आमचे समालोचक मित्र त्यांना असले तर स्कोररला सुद्धा सर्वांची नावं माहिती आहेत. बॉलर तयार, पुढचा बॉल स्टेप आउट झाला. फटका चांगला, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती गुणेश.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता आपल्याला संदीप पाहायला मिळतील. धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचला. पहिल्या चेंडूवरती लेग बायची सिंगल, त्यानंतर लागोपाठ 2 विकेट, त्यानंतर एक सिंगल. गुणेशचा बॉल फुल टॉस दिशा दिली आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारानं धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचलाय. गुणेशची देखील आपण ओव्हर पाहिली. पहिली मॅच सोडली तर दुसऱ्या मॅच मध्ये चौकार खाल्लेत गुणेशनं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील एक चौकार त्याच्या विरोधामध्ये, या मॅच मध्ये देखील एक चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गुणेश हलक्या हातानं दिशा दिली आहे. फटका हा देखील चांगला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत बाद. धक्का लागतोय. आणखीन एक पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा 7-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धाबलकावरती धाबा 7 लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योगेश आल्यात नवीन बॉलर आणि नवीन बॅटर संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आल्या आल्या भव्य स्वागत योगेशचं. हवी होते त्याच्या डोक्यावरनं बॉल, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. 6 धावेनं धावफलक आता 13 वरती. चांगली बॅटिंग संदीप नाईक. बॉलर योगेश. पुढचा बॉल स्लोअर वन फटका चांगला गॅप मध्ये देखील आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सतरा वरती जाऊन पोहोचेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या टीम या बजरंग कारिवली संघाचा. संदीप नाईक, दोन्ही संदीप आहेत. एका बाजूला संदीप नाईक, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. सावंत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनायझिंग करण्यात आली आहे. नारायण स्मृती चषक 2026. उडवलाय बॉल, हा हवेत आहे. हवी येतात बॉल पर्यंत, परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मध्ये आतापर्यंत 16 आल्या 3 बॉल मध्ये.
बॉलर तयार योगेश भोईर. महागडा ठरतोय 16 बनल्यात 3 बॉल मध्ये. कमबॅक करावं लागेल. आणखीन एक बॉल फिरवला. प्रयत्न भरपूर चांगले केले मात्र बॉल अडवू शकले नाहीयेत खेळाडू. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक आता चौकारानं पुढे सरकतंय धावफलकावरती. धाबा 27-27. सत्तावीस धाबा धावफलकावरती. योगेश 20 धाबा 4 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बादशाह 11 पिंपळगर त्यांच्या अगेन्स्ट टीम जय बजरंग कारिवली. ओ चांगला बॉल आहे. अखेरकार सुटकेचा श्वास घेतला मी म्हणेन कारण चौकार षटकार चौकार षटकार आणि आता हा डॉट बॉल. योगेश पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर संदीप नाईक. स्लोअर वन यावेळेस देखील पिक केलंय आणि बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. कमबॅक टीम बादशाह 11 पिंपळगरला करावा लागेल. अदरवाईज भरपूर चांगली बॅटिंग झाली आहे संदीप नाईक कडनं. संदीप पाटील आता स्ट्रायकिंग एंडला असतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर विनोद. वेलकम सुस्वागतम मान्यवरांचं देखील शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपलं देखील नारायण स्मृती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. काय घडलं या ठिकाणी अंपायर्स आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बीमर चेक केलं जातं बॅटर करणाऱ्या टीम कडनं. अंपायर्स कॉल आहे येस. परंतु मला वाटतं झेल कंप्लीट झालाय ना. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे बॅटर बाद होतील. चांगला झेल मला वाटतं कावगोना रिझनला कंप्लीट केला.
अभि पाटील झेल मला वाटतं पकडलाय तो आणि बॅटर झालेत बाद. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होत आहेत. खरं तर एका क्षणाला वाटलं की संदीप नाईकला बघून संदीप पाटीलनं देखील तेच रूप धारण केलं की काय, परंतु फटका लाजवाब खेळले होते. टायमिंग जो होता आलं नव्हतं आणि क्षेत्ररक्षकाचं देखील मी कौतुक करेन. चांगला झेल त्यांनी गॅदर केला. विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर आता मेघनाथ आपल्याला पाहायला मिळतील. विनोद पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉल वसूल करता आला नाही या बॅटरला. मात्र मेघनाथ आल्यात. क्षमता मेघनाथमध्ये देखील प्रचंड आहे, परंतु ज्या फॉर्ममध्ये सध्या संदीप नाईक आहेत ना, त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. विनोद बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. अभि आहेत डीपमध्ये. खरं तर लाईन मिळत नाही आहे विनोदला, असंच मी म्हणेन. पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी केली जाते. आता पुन्हा एकदा अंपायर्स कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण. पुढचा बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॉल यष्टा सोडून चालला. तेच अंपायर देखील सांगतात तुम्हाला पिचिंग फॅक्टर देखील इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही अराउंड विकेटनं बॉलिंग टाकताय. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. पुढचा बॉल. यस, अंपायर सांगतात बॅट कड लागली होती. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आणि बॉल चाललाय खटप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावफलक 39 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटकाला जबाब आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+.
43 धावा 43. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर 43 धावा. शेवटचा अंतिम षटक राजेंद्र बजागे आपल्याला पाहायला मिळतील. राजेंद्र बजागे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, पहिला चेंडू सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. तिसऱ्या पंचांची लगेचच मागणी केली जाते बॉलिंग करणाऱ्या टीमकडनं. सर्वांना कसरत आहे. ऑपरेटरला पण शांत बसू देणार नाही, अंपायरला पण नाही, तिसऱ्या अंपायरला पण नाही. It's a white ball. धावफलक 44. यावेळेस यष्ट्यांच्या अगदी समोर सापडला बॅटर आणि आता LBW लेग बिफोर दी विकेट. धक्का आणखीन एक लागतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद. 40+ चव्वेचाळीस धावांवरती अर्धी टीम डगआउट मध्ये. टीम अजय बजरंग कारिवली संघाची 44 ऑन कार्ड. 44 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मनीष. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस टर्न बघा किती प्राप्त झाला. पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं बॉल वळतोय आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतला जातोय. आज काय खरं नाहीये. मला वाटतं या अगोदरची मॅच म्हणून लवकर संपवली होती आणि आता तेवढाच वेळ चाललाय. DRS हरकत नाहीये. टेक्निकल टीम आहे तर चेक केलं जाईल. अंपायर्स रिव्ह्यू मला वाटतं दोघांचे संपलेत ना. येस, 2 रिव्ह्यू मला वाटतं अंपायरचेच होते आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता रिव्ह्यू संपलाय. आता दोघांनाही रिव्ह्यू नाही आहे.
यावेळेस फुलटॉस बॉल होता, मात्र हवा तसा बाटच्या पट्ट्यात येत नाही. हा बॉल अडवला जाईल, थांबलाय बॉल. आउटफील्डचा फायदा झालाय आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 22च्या या 2 धावा. 2 धाब्यानं धावफलक आता पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फ्लिपर डिलिव्हरी पाहायला मिळते. फ्लाइट दिली बॉलला, परंतु बॅटर फायदा उचलू शकले नाहीयेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल. ओ हा देखील बॉल चांगला आहे, मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा. इट्स अ फायपर, म्हणजे वाईट +4. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा. करूया जय जयकार कार, असं करूनिया चेंडू पार. थँक्यू सो मच. धावफलक आता 50 अप. 51 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. धावफलक 52. 52 धावा. उडवलाय हा बॉल, मिडल केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. पटका षटकार येतोय. धावफलक आता 58. 58. 58 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. राजेंद्र बजागे दबाव या गोलंदाजावरती. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. थोडस मिसफील्ड पाहायला मिळतो आणि दरम्यान धावा कंप्लीट या चेंडूवरती 2 आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 60 धावा आणि 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 4 ओव्हर मध्ये 60 धावांची गरज, 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टिंबाच्या 11 पिंपळघरला अगेन्स्ट टीम जय बजरंग कारिवली. जाऊया आपण पाहुण्यांचा मान सन्मान आपण करणार आहोत. आपण मान सन्मान करूयात. नक्कीच रोटरियन अध्यक्ष राहिलेले होते, आदर्श शिक्षक आहेत आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय जगदीश म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. आमचे गुरुवर्य देखील आहेत आणि सरांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. नारायण स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदर्श शिक्षक तसेच रोटरियन देखील आहेत. तसेच आणखीन एक आमचे रोटरियन तसेच आमचे आदर्श शिक्षक प्रेमनाथ नाईक सर देखील उपस्थित आहेत. सरांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सरांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सरांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. त्यानंतर भादवड गावचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत.
महत्वाची उपस्थिती साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. विशालदादांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान पूर्ण करतोय. महत्वाची उपस्थिती साहेबांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे नारायण स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. लगेचच आपण दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करतोय. टीम गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली आपण रिपोर्ट करायचा आणि मॅचला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये करूयात. परिवर्तन ऐकूयात जयवंत पाटील सरांचा आवाज. धन्यवाद साहिल शेळके. धावांचा डोंगर उभारलेलं आहे. 61 धावांचं लक्ष हे चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी बादशेरोन पिंपळघरला. चौथा आणि शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. दोन महान संघांमध्ये जय बजरंग कारिवली आणि बादशेलोन पिंपळघर या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये धावा जोडल्या 60. जय बजरंग कारिवली संघाने विशेष म्हणजे संदीप नाईकने 8 चेंडूंचा सामना केला होता. 30 धावांची झंझावती वादली खेळी सादर केली. 3 उत्तुंग षटकार आणि 3 क्लास चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण बघितले. त्यानंतर 8 धावांचं योगदान राहिलं ते मेघनाथचे 2 चौकार त्याने लगावले. मनीषने 8 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. त्याने देखील एक नेत्रदीपक षटकार सादर केला होता. सलामीची जोडी खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बादशेलोन पिंपळघर या संघाची राजेंद्र आणि त्याला साथ देण्यासाठी बिल्ला. पण बादशेलोन पिंपळघर संघाचा आपण जर विचार केला तर ह्या संघामध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. दोन्ही संघांनी कमालीचा परफॉर्मन्स केलेला आहे. डे 3 मध्ये अंतिम दिवसामध्ये बघूया कोणता संघ विजय संपादन करणार. पण हा एक मोठा माइलस्टोन चेस डाऊन करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. भलं मोठं लक्ष हे पार करावं लागेल. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज जोगेंद्र पाटील. स्ट्राईकला बॅटर राजेंद्र. नॉन स्ट्राईक एंडला बिल्ला. पहिला चेंडू उडवलाय. चेंडूला मिडॉनच्या डोक्यावरून आणि चेंडू चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. इनफिल्डच्या वरून खेळला होता. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा राजेंद्रच्या बॅट मधून येते खणखणीत चौकार. ऑफ द मार्क. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा जोगेंद्र पाटील तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑन द विकेट. चांगला फटका उडवलाय पण ह्या वेळेला क्षेत्ररक्षक होता तिथे.
चूक झाली, चुकलात तर मुकलात, चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. जीवनदान दिलेलं आहे राजेंद्रला. संधी होती ती मात्र दवडली. नेहमीच क्रिकेट खेळामध्ये विजयाचं सूत्र असते पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅच ड्रॉप, चेंडू धरणीला दान झाला. वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 5 या अंकावर. जबरदस्त ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण लक्ष खूप मोठं आहे 61 धावांचा. आणि या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त आहेच करून सामने आपण बघितलेले आहेत या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून. हो, रूम बनवून आपटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या आता पुढे जाताना 6 विदाउट लॉस. पुन्हा एकदा जोगेंद्र तयार होताना बॉलिंग मार्कवर. सरळ बॅटने फटका खेळला होता. बॉलर पास बॅक ड्राईव्ह पण फालोदर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार पेश केला होता राजेंद्र याने. त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी करताना जोगेंद्र. पुन्हा एकदा जोगेंद्र तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ, खूप सुंदर चेंडू होता. स्विंग अँड मिस. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे. मिश्रण आहे जोगेंद्रकडे, व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकताना आपण पाहतोय. अशा अनेक गोलंदाज आहेत जे 6 चेंडू हे वेगवेगळ्या पद्धतीने टाकताना आपण पाहतोय. मग इंटरनॅशनल क्रिकेट असो अथवा टेनिस क्रिकेट असो. पुढचा चेंडू बॅकफुटला जात असताना चेंडूला हॅमट करायचं होतं पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. ही लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. फलंदाज वीक पॉइंट ओळखून चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज जोगेंद्र याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत 6. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्येला लगाम लागलेला आहे. बिल्लाला देखील आता शांत ठेवलेलं आहे. त्याला देखील पूर्णपणे निशप्रभ केलेला आहे गोलंदाज जोगेंद्र याने. पण बिल्लाला हल्ला करावा लागेल. बिल्लाकडे ती क्षमता आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या व्ही शेप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला मिळेल फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक मिळणार नाही. आणि एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 7. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला जोगेंद्रने. त्यानंतर मात्र कमालीची वापसी करून दिली आपल्या संघाला. बॅक करून दिलेलं आहे. अफलातून गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोगेंद्र पाटील याने. लक्ष खूप मोठं 61 धावांचे टार्गेट सेट करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. उपउपांत्य फेरीचा 4था सामना आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 तगड्या संघांमध्ये. एका बाजूला जय बजरंग कारिवली आणि दुसऱ्या बाजूला बादशाह 11 पिंपळघर. अशी ही लढाई बघायला मिळते. अजून विजयासाठी 54 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या षटकासाठी प्रल्हाद तयार होईल बॉलिंग मार्कवर. बिल्लावर आता सर्व संघाच्या आणि पाठीराख्यांच्या नजरा असतील, कारण बिल्ला काहीसा खेळपट्टीवर धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय. चाचपडताना पाहतोय धावांसाठी. राजेंद्रने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकाराच्या मदतीने 5 धावांवर तो खेळतोय, तर 4 चेंडू फेस केलेले आहेत आतापर्यंत बिल्ला याने. फक्त 1 धाव जोडलेली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. प्रल्हादचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक संदीप नाईक झेल टिपतोय लॉंग ऑन सीमा रेषेवर. पण तिथे काय घडलंय तर सीमा रेषेला टच झाला होता संदीप नाईक. षटकार.
पाहूया रिप्ले मध्ये पाहणे. हा पहिला हल्ला आपण बघितला, षटकार आला. पुन्हा एकदा तयार होईल प्रल्हाद. मुढापटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं कॉन्टॅक्ट झालेलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. धाव मात्र धावपलकावर कायम आहेत. 13 विदाउट लॉस. बादशाह 11 पिंपळगर. प्रल्हाद देखील एक कमालीचा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा प्रल्हाद तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. दांडी 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 गोल. खूप चांगला चेंडू टाकला होता. पाहतो आपण यॉर्कर चेंडू. भात्यातील अस्त्राचा वापर केला आणि दांडी गुल केली. बिल्लाला मात्र तिथे बाद करण्यामध्ये यश आले. प्रल्हादला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय. धावा मात्र धावपलक स्थिर आहे. 13ला एक खेळाडू बाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी राजूकडे देखील चांगली क्षमता आहे पण त्याला मैदानामध्ये ती सिद्ध करून दाखवावी लागेल. 61 धावांचे लक्ष्य टार्गेट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रल्हाद तयार होताना बॉलिंग मार्कवर. उलटा चेंडू होता. डाव्या स्टीवरचा स्वीप केलेला आहे चेंडूला. चेंडू झाले लॉंग लेग कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एका एंडला फलंदाज वाचला, दुसऱ्या एंडला फलंदाज वाचला. धावा मात्र 3 पूर्ण केलेल्या आहेत त्या राजू याने. फेकापेकी सुरू होती मैदानाच्या आतमध्ये. भागम भाग याने 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 16 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा प्रल्हाद तयार होताना बॉलिंग मार्कवर. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. बॅकअप लेंथ हा चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. जसे डॉट बॉल निर्धाव चेंडू जातील तस तसा सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण होईल बादशाह पिंपळगर संघावर. पण इथून आता दमदार दर्जेदार बॅटिंगचा नजारा पेश करावा लागेल. स्टेप आउट होणार फटका खेळला. इनसाइड आउट. चेंडू झाले एक्स्ट्रा कव्हर कडे. मिलिंद झेपावतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो केला होता. ज्या वेगाने धावला होता चेंडूला उचलण्यासाठी त्याच वेगाने क्विक थ्रो केला आणि फलंदाज बाद. मागच्या सामन्यामध्ये कमालीचा परफॉर्मन्स केला होता राजेंद्र यांनी. आता न्यू बॅटर अवी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय. 2 जबरदस्त धक्के दिलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 17. 44 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट वाढलेले आहे. 22 सरासरीने धावा प्रति षटकामागे जोडावे लागतील. 12 चेंडू आणि 44 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. इथून आता आवीला जबरदस्त धुवाधार फलंदाजी करावी लागेल. अवीकडे ती क्षमता आहे. तो त्या कॅपॅसिटीचा त्या कॅपेबलचा प्लेयर आहे. पण समोर गोलंदाज आहे संदीप नाईक. 12 चेंडू आणि 44 धावा पूर्ण कराव्या लागतील. सेमी फायनल मध्ये कोणता संघ धडक मारणार, कारिवली की पिंपळगर? लक्ष खूप अवघड आहे.
विन चान्सचा जर विचार केला तर 70-30 अवस्था या सामन्याची बघायला मिळते. हो, बॅटची कडा चेंडू चाललाय स्लिप मध्ये, पण एक धाव सहज पूर्ण करताना पाहतो आपण अभिला. फक्त एकच धावेवर संतुष्ट, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या एका धावेबरोबर पुढे जाईल 18. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा संदीप नाईक तयार होते बॉलिंग मार्कवर. कट्टर जास्त चेंडू टाकताना पाहतो आपण संदीप नाईकला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर धड धाकड शरीरयष्टीचा राजू पाटील. ओ, चांगला फटका आहे, चांगल्या धावा मिळतील, पण क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. एक धाव पूर्ण केली राजू याने. फक्त एकच धावेवर समाधान मानतोय फलंदाज राजू. धावसंख्या आता पुढे जाईल 19. एक धाव ही पूर्ण केली जात आहे. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला इथून जर विजयाकडे आगेकूच करायचे असेल तर षटकार आणि चौकारांची उधळण करावी लागेल. अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करावी लागेल. बेचाळीस धावा अजून पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. हो, पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अभि याने, पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये झेपावला होता. चेंडूला अडवण्यासाठी फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त नाही. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 20. आता मात्र हळूहळू या सामन्यावर मजबूत पकड निर्माण करताना जय बजरंग कारिबली या संघाला पाहतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अजून 41 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. संदीप नाईक पुन्हा एकदा तयार होतोय. ओ, चांगला फटका अगेन स्पिन, आउट ऑफ द पार्क. चेंडू गेला सीमा पार. षटकार. लीडर आणि विस्फोटक बॅटर आहे. त्याच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार येतोय. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण सरळ बॉलर बॅक ड्राईव्ह. पालोदर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा मात्र धावफलक स्थिर आहेत 26. संदीप नाईक तिसरं षटक हाताळतोय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केलेले आहेत 9. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. बघूया पंच पाहणी करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. नो बॉल. नो बॉल. रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू टाकला होता. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या आता पुढे जाताना 27. फ्री हिट चेंडू उडवलाय चेंडूला. स्ट्रेट फटका, पण नुकसान होणार नाही कारण फ्री हिट चेंडू होता. फलंदाजाला निश्चितच जीवनदान मिळालेले आहे. फ्री हिट मुळे लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला होता. फ्री हिट मुळे फलंदाज वाचला गेला. एक धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 2 गडी बाद 28. 33 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सेमी फायनल मध्ये संघ कोणता धडक मारणार बघूया. याचं उत्तर आपल्याला काही क्षणातच मिळणार आहे, पण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जय बजरंग कारिवली. आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. एक सेमी फायनल आणि एक फायनलचा सामना. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल सोजन. 6 चेंडू आणि 33 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. 6 गेंदे 33 रन चाहिए. 6 बॉल लेफ्ट हँड 33 रन्स टू नीड.
आता मात्र विन प्रेडिक्शनचा आपण जर विचार केला तर 80% सामना झुकताना पाहतो आपण जय बजरंग कारिवली संघाकडे, 20% सामना झुकताना पाहतोय तो बादशाह इलेव्हन पिंपळगड संघाकडे. शेवटी क्रिकेट आहे, शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत आय थिंक एनिथिंग कॅन हॅपन. ओ चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, अप्रतिम झेल, लॉंग ऑफ सीमारेश्वर, फलंदाज बाद. टिपलेला अफलातून झेल, विशालने झेल टिपले. विशाल नाईक लॉंग ऑफ सीमारेश्वर उभा होता. विशाल नाईक एक चपल क्षेत्ररक्षक आहे जय बजरंग कारिवली या संघाचा. सेफ हँड, ग्रेट कॅच. अजून एक धक्का. चला नवीन फलंदाज देखील आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय दिनेश जोशीला. शेवटचे 5 चेंडू आणि 33 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. 5 षटकार जरी लगावले तरी मात्र विजय अटल पराभव अटल आहे आणि विजयाच्या मार्गावर आपण पाहतोय टीम जय बजरंग कारिवली. 5 चेंडू आणि 33 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. सोजन तयार होताना बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या चेंडू त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एक धाव पूर्ण केली जात आहे. फक्त एकच धावेवर संतुष्ट दिनेश आणि सामन्यामधील आता इंटरेस्ट निघून गेलेला आहे. वन साइड मॅच, एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला कमालीची फलंदाजी, त्यानंतर पाहतो आपण क्वालिटी बॉलिंग आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. सामना सुरू असताना कुठल्याही प्रकारचं वाहन मैदानाच्या आतमध्ये आपण आणू नका. षटक संपल्यावर किंवा विकेट गेल्यानंतर आपण सामना सुरू असताना कुठल्याही प्रकारचं वाहन मैदानाच्या आतमध्ये आणू नका प्लीज. उडवलाय चेंडूला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूर होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. 4 धावा चौकार. चेंडू अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. बादशाह इलेव्हन पिंपळगड संघाकडून चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 33. पुन्हा एकदा सोजन तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रेट फटका डाऊन द ग्राउंड, पण खूप सुंदर झेल. फलंदाज होते बाद. पाहतो आपण जबरदस्त झेल टिपला लॉंग ऑन सीमारेश्वर संदीप पाटील याने. न्यू बॅटर आता विनोद मैदानाच्या आतमध्ये जाताना 2 चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायचे. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत 33. सोजन ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज अजून एक बाद. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. त्रिफला बाद केलेला आहे फलंदाजाला. विकेटच्या हॅट्रिक वर होते सोजन. आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली नाही. पहिला गोलंदाज या स्पर्धेमधील विकेटची हॅट्रिक सोजन पूर्ण करणार का? न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना योगेश भोईर. हॅट्रिक बॉल. फर्स्ट स्लिप आता लावण्यात आलेली आहे. अटॅकिंग फिल्डिंग हॅट्रिक बॉल असेल. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू येते लॉंग ऑन कडे.
एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे जय बजरंग कारिवली संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक, टफ लक टीम बादशाह 11 पिंपळकर.